विष्णूचे चरण आहेत, समचरण. ही कृष्णाचा दीड पावन आहे आणि एवढा चरण आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही गेलो होतो पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी दर्शनाला. तिथले काही क्षण तुमच्यासाठी आम्ही या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आम्ही विठ्ठल रुक्मिणी दर्शन, नामदेव पायरी मंदिरचे दर्शन, तसेच पुंडलिक महाराजांचे दर्शन आणि नंतर मग आम्ही कैकाडी मठ वगैरे बघितला. इथं असलेले 3 किलोमीटर अंतरावर असलेले विष्णुपद मंदिर देखील बघितलेलं आहे आम्ही. त्याच्यावरती असे म्हणतात की इथे विष्णूंचे पावलं उमटलेले आहेत. तर चला वेळ न करता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूपच चांगला वाटेल तुम्हाला. स्किप न करता बघा, कारण की पूर्ण माहिती दिलेली आहे आपण याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये आपण राहण्याची सोय, म्हणजे भक्त निवास वगैरे सर्व आपण याच्यामध्ये दाखवलेलं आहे. कुठे राहण्याची सोय आहे, जेवणाची सोय वगैरे सर्व काही दाखवलेलं आहे. समोर दिसत असलेले मंदिर हे नामदेव पायरी मंदिर आहे. नामदेव पायरी मंदिरच्या मागूनच आपल्याला पूर्ण बाजारपेठ दिसायला मिळते इथे. तर त्या बाजारपेठमधून आपण तुळशी माळ, फुले, तसेच आपल्याला लागणारी पूजा सामग्री आणि लहान मुलांसाठी वगैरे खेळणे, हे सर्व गोष्टी इथे मिळतात. मिठाईसुद्धा तुम्हाला तिथे खूप सारे दुकान मिळतील. नामदेव पायरी मंदिरामधून दर्शन करून बाजारपेठ वगैरे बघून आम्ही गेलो. तिथे असलेले द्वारकाधीश मंदिर आहे, तिथे गेलो आम्ही. त्याच्यानंतर मग आम्ही पुंडलिक महाराज यांच्या दर्शनासाठी निघालो. द्वारकाधीश मंदिरमधून दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत पुंडलिक महाराज यांच्या दर्शनासाठी, जे की पंढरपूर येथील चंद्रभागा नदीमध्ये स्थित आहे मंदिर ते. नदीच्या कडेलाच तुम्हाला खूप सारे बोटी इथे दिसतील, कारण की पलीकडल्या साईडला जायला बोटीचाच उपयोग इथे करतात. तुम्हाला कधी पलीकडल्या साईडला जर दर्शनासाठी जावं लागेल तर तुम्हाला बोटीने जावं लागतं. चंद्रभागा नदीवरती ब्लाऊज पीस, दिवा, तसेच फूल आणि हळद कुंकू वगैरे टाकून तिची पूजा करतात. तशी आम्ही त्याप्रमाणे पूजा करून आम्ही इथून निघालो. त्यानंतर आम्ही पुंडलिक महाराज यांच्या दर्शनाकरता मंदिरामध्ये निघालो. जवळच असलेल्या रसवंतीमध्ये रस पिण्याचा आनंद घेतला. पुंडलिक महाराजाचे दर्शन घेऊन जाताना नदीच्या काठावरती बसून असलेली एक आजी दिसली, जी की जुने नाणी विकत होती. तर कुणाला जर कलेक्शनचा जर असा छंद असेल जुन्या नाण्याचा, तर त्यांनी नक्कीच ते चंद्रभागा नदीच्या काठावरती जी बसून आजी असते त्याच्याजवळ नक्कीच खरेदी करा. त्यानंतर जवळच असलेले गोपाळपूर येथील विष्णुपद मंदिरसाठी आम्ही निघालो. आणि या मंदिरामध्ये विष्णूजींचे पावलं वगैरे उमटलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, तुम्हाला नक्की दिसेल. आणि या मंदिरामध्ये पक्ष्यांचे वरच्या साईडला घरं आपण बघू शकता. तसेच आपण इथे थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथले पुजारींनी आपल्याला बरीचशी चांगली माहिती दिलेली आहे, तर तुम्ही ते नक्की ऐका.
तर हे बघू शकता तुम्ही, मंदिराच्या वरच्या बाजूला जे घर आहेत एकदम पक्ष्याचे एकदम जुने घरटे आहेत आणि त्यामध्ये आता सुद्धा पक्षी राहतात. तर चला या मंदिराबद्दल थोडीशी माहिती घेऊया. ही पाय तिकडचे पाय. हा ते विष्णूजी आणि इथे कृष्ण आहे, श्रीकृष्ण आहे. अच्छा, पलीकडून पाय पडा, पलीकडून. कोणीकडून नको आहे. हे विष्णूचे चरण आहेत, समचरण. अच्छा. आणि ही कृष्णाचा दीड पावला आहे आणि एवढा चरण म्हणतात. ही कृष्णाची बासुरी, बाल लोकांना काला केलेली ही वाटी आहे. ही चारी बाजूला 4 गाईचे खुर आहेत. आणि कृष्णाबरोबर सोहमडी त्यांचे मित्र जे आलते ना, बाल गोपाळ, ते सर्व पाव त्यांचे. अच्छा, इकडले का? आणि इथे लोक तिकडून पाया पडले म्हणजे आपल्याला सुख समाधान, घरातलं कोण गेले त्याला मोक्ष. आणि इथं गयासूर नावाचा राक्षसाचा वध केला, त्याच्यामुळे बापाच्या पायाखाली त्याला मोक्ष केलेला आहे. त्यामुळे मोक्ष ठिकाण म्हणले जाते. अच्छा. म्हणजे पाण्यामध्ये नारद मुनीचं मंदिर आहे, स्वयंमूर्ती नारद मुनीची. त्या साईडला का? ठीक आहे, पाण्यामध्ये स्वयंमूर्ती चांद्रामध्ये मध्ये कळ लावले म्हणून त्याला पाण्यात आणले. महाबली गुरु असते, महाबली तुला आणि मागचं विष्णुपद मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिरमध्ये. तर इथले लोकांचं असं म्हणणं आहे की गोपाळकृष्ण मंदिरमध्ये जे पंडित वगैरे आहेत ते म्हणजे समोरून असे आपल्याला पैसे वगैरे मागतात, जे की आपण या ऑटोवाल्याकडून सुद्धा ऐकू शकता. तर या ऑटोवाल्याने सुद्धा आम्हाला सतर्क केलेलं या गोष्टीसाठी. तर तुम्ही त्यांच्या तोंडातून देखील ऐकू शकता ही गोष्ट. आणि मंदिरामध्ये मोबाईल कॅमेरा मुद्दामून अलाउड करत नाही, की अगोदर एक यूट्यूबर इथे येऊन गेलेला आहे आणि त्यांची पूर्ण म्हणजे व्हिडिओ शूटिंग घेतलेली आहे. तर ऑटोवाले दादा काय म्हणतात हे तुम्ही नक्की आहे का? पैसे मागते कोण? पैसे मागते, नारळ देते, काय पालन काय नाही, पाया पडायचं याच पाय. तुमचं लग्न होत आहे, लग्न होत नाही, पोरगी होते, त्यांच्या हातात आहे का? देवाच्या हातात. देवाच्या हातात आहे, त्याच्या हातात काय आहे तेव्हा? तुला भवितव्य कळतच देवाच्या हातात हातात बसतात. आपल्या गाडीत खतरनाक मंदिर दिसायला. मंदिरामध्ये मोबाईल कॅमेरा नेऊ देत नाही, तरी सुद्धा आम्ही लपून व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की या मंदिराचं काय रहस्य कळेल. जोडी कोण आहे? पती जोडी कोण आहे? तुम्ही आहे का? या ना तुला का? हो पती पांढरण बघा खाली या ना पुढे. चला नागपूरवाले घाबरावते येऊन वाशिम जोडी हात लावायची पती मुलग्याचं नाव काय तुमच्या? तर आत्ता तुम्ही बघितलंच असेल, जोडीने या म्हणत होते, कारण की जोडीनं आपण तिथे जातो, नंतर ते आपल्याला ताटावरती हात वगैरे ठेवायला लावतात. नंतर मग आपल्याला 2-3 हजारांनी इथे मग दंड बसतो. तर त्याच्यामुळे कधी या मंदिरामध्ये आले तर आपला पण पाया पडून नक्कीच समोर निघून गेला पाहिजे, यांच्या जाळ्यामध्ये नाही फसायचं. लपून व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की आपले जे पण आता व्ह्युअर्स असतील त्यांना म्हणजे तिथे गेल्यानंतर फसवणूक नाही झाली पाहिजे. आपल्या आईला एक साडी चोरीसाठी होती बस तुझ्या मुलाच्या नाहीच्या नावाने. जय पांडुरंग. आपल्या आईसाठी आणि मोठ्या मुला अगोदर आम्हाला माहित होतं, आम्ही कुठंच नाही
देवाला पैसे कुठे द्यावे लागतात? देवाचे दर्शन घ्यावं लागतात. दर्शन घेताना पैसे ठेवा म्हणते का जरा? प्रत्येक ठिकाणी ठेवला तर किती जाणार? तर या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की साडी चोळीसाठी पैसे मागण्यात आले होते पंडितकडून. तर असं काही करू नका. आपली जी श्रद्धा असेल आपण त्या श्रद्धाने पाया पडायचं आणि तिथून येऊ शकता. आपण बाहेर सुद्धा कोणाला सुद्धा मदत करू शकता, पण अशा लोकांना अजिबात मदत करायची जरूरत नाही आहे. गोपाळकृष्ण मंदिरमधून दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो कैकाडी महाराज यांच्या मठामध्ये, जिथे की आपल्याला 33 कोटी देवांचं दर्शन होणार आहे आणि खूप सारी मजा येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आपल्याला खूप चांगलं वाटेल इथे. कारण की इथे देवांची मूर्ती सगट आपल्याला इथे महामानवाची मूर्ती देखील पाहायला मिळतील, ते पण माहिती सगट. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला राहायचे कुठे हा प्रश्न पडतो. तर हाच प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एक निवासस्थान दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये शेवटी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कैकाडी महाराज मठमधला हा व्हिडिओ थोडासा स्पीडने घेतलेला आहे, कारण की व्हिडिओ खूप लांबला असता. आणि याच्यामधलाच एक दुसरा पार्ट आहे कैकाडी महाराज मठमधला, तर तो एकदम छान दाखवलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल. या व्हिडिओच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी, जवाहरलाल नेहरू यांची ब्रिटिशसोबत झालेली भेट इथे दाखवलेली आहे. त्यानंतर लगेच आपल्याला संतांची देखील इथे दर्शन घडते, जसे की संत तुलसीदास, संत तुकाराम महाराज, संत गोरोबा महाराज, संत कबीर, गुरु नानक महाराज, श्री अय्यप्पा स्वामी. तसेच इथे आपल्याला श्री स्वामी समर्थांची मूर्ती देखील पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थ. या इमारतीची रचना अशी काय केलेली आहे की आपल्याला वाटतं आपण आता तरी बाहेर पडतो, पण असं काय नाही. आपल्याला 3-4 वेळा त्याच्यामध्ये फिरावं लागतं, त्याच्यानंतर आपल्याला सर्व पूर्ण दर्शन होते. बाहेरून इमारत अगदी छोटी वाटते, पण आतमध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा आपल्याला कळते की आपल्याला 2 वेळा खाली आणि 2 वेळा वरी जाऊन सर्व बघावं लागते. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि जे चॅनलवरती आपल्या नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला पाहिजे. कोकणवर हितेश गाव क्रमांक 8 गडचिरोली जिल्हा 100 रुपये दिलेली धन्यवाद हितेशच्या नावाने. तर कैकाडी महाराज मठामध्ये बघण्यासारखं खूप काय आहे, पण ते असं फीज वगैरे काही आकारत नाहीत. तर वरती गेल्यानंतर आपण आपल्या मनाने एकदम चांगल्या खुशीने आपण आपल्या मनाने कोणती पण देणगी देऊ शकतो. नाही, आपण तिथून आलो. मला काय वाटलं बाहेर चाललो.
इमर्जन्सी दरवाजा नाही आता जोपर्यंत खाली जात नाही वापस तर नाही जाऊ आणि एवढं गिराला पण त्या ट्रेन मधून यायचंय बाकी अजून त्या ट्रेन मध्ये नाही आपण अजून जाऊ दे या ट्रेन मध्ये यायचंय अजून मी म्हटलं मोठी गाय आहे ती मोठी गाय ती समोर खाली ते खाली आहे तुम्ही पाहिला तरी तुम्हाला पाहायला जबरदस्ती आहे की नाही का ना झालं झालं जय देव कैकाडी महाराज तर कैकाडी महाराजाचा मठ बघितल्यानंतर आम्ही गेलो आहोत तिथं श्री संत गजानन महाराज संस्थांच्या जेवणाच्या तिथे अन्नछत्रामध्ये आणि तिथे गेल्यानंतर कानाने लगेच जग सांडून दिला पाण्याचा. हे बघू शकता तुम्ही, हे सर्व नाश्त्याची सोय इथे जेवणाची सोय वगैरे सर्व असते श्री संत गजानन महाराज संस्थांचं जे निवासस्थान आहे तिथे. तर तुम्ही नक्कीच पंढरपूरला आल्यानंतर श्री संत गजानन महाराज यांच्या निवासस्थानामध्ये राहाल. आणि याच्यामध्ये कसं आहे त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला की याच्यामध्ये ऑनलाईन बुकिंग वगैरे काय होत नाही. तर इथं आल्यानंतर तुम्हाला सर्व काही सोयी मिळून जातील. आणि निवासस्थानाच्याच गार्डनमध्ये श्री संत गजानन महाराजांचे देखील मंदिर आहे, विठ्ठलाचे सुद्धा मंदिर आहे आणि इथे श्रीराम प्रभूंचं सुद्धा मंदिर आहे. तर पंढरपूरचा हा ब्लॉग इथेच थांबतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉग आपला तुळजापूरवर येणार आहे, तर तो पण नेक्स्ट टाईम आपण अपलोड करणारच आहोत. आणि तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी थँक्यू सो मच.